केलंय ते आम्हा आळंदीकरांच्या साधकांचे साधक हृदय संजीवनी गुरुवर डॉक्टर महाराज जाधव एक वाक्य सांगतात, प्रत्येकाच्या अपेक्षेचे विषय वेगळे, कारणही वेगळे, पण अपेक्षा नाही असा कमीत कमी या मंडपामध्ये एकही व्यक्ती आपल्याला शोधून सापडणार नाही. देवा मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सगळ्या जीवकुटीतले जीव अपेक्षेनेच गोवलेले. अपेक्षा प्राप्त झाली म्हणूनच जीवित्व दशा प्राप्त झाली, ना तर आपण देव आहोत. देवा या अपेक्षेने आपल्याला इतकं खाली आणलं आणि हे संसारातले सुख दुःख आपल्याला भोगावे लागले. कोणाला धनाची अपेक्षा असेल, कोणाला मानाची अपेक्षा असेल, कोणाला कलेची अपेक्षा असेल, कोणाला ज्ञानाची अपेक्षा असेल, कोणाला सत्तेची अपेक्षा असेल. या कशाची जरी तुम्हाला अपेक्षा नसेल ना तरी समाधानाची अपेक्षा प्रत्येकाला आहे. देवा म्हणून तर आपण सगळे संत दरबारात किंवा प्रभूंच्या जवळ आलेलो आहोत. कशा करता? ज्या समाधानाचा शोध आपण रात्रंदिवस संसारामध्ये घेतोय, त्या संसाराने आतापर्यंत कायमचं समाधान कोणाला दिलं नाही, देत नाही आणि देणार नाही. विठाला संसाराने समाधान एक समीकरण नाही. देवा जसं सूर्यप्रकाश आणि अंधकार एका ठिकाणी राहत नाही, एका मेण्यामध्ये दोन तलवारी जशा राहत नाही, तसं संसार आणि समाधान हे दोन एकत्र कसे राहतील? ज्याचा मूळ स्वभाव दुःख आहे, सुख आणि दुःख एका समानाधिकरणात कधी राहत नाही. संसाराचा स्वभाव दुःख रूप आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. तुम्हाला किती मूर्ख म्हणावं, त्याच्यात तुम्ही सुख शोधताय. आणि ज्या भगवत तत्वाजवळ सुख आहे तिथे तुम्ही जात नाही. केवढं विरुद्ध जीवन आहे आपलं. संसाराची स्थिती गीता सांगते, ना सतो विद्यते भाव ना भाव विद्यते सतः उभयोरपि दृष्टांतस तत्वदर्शिनी. आमच्या पारनेरची एक म्हण सांगू का, जे ज्याच्यात नाही ते त्याच्यात मिळत नाही. किती सोपं सूत्र आहे. जे ज्याच्यात नाही ते त्याच्यात मिळेल कसं? मग संसारात सुखच नाही तर तुम्ही शोधतात कसं काय आणि मिळेल काय? एसपी कॉलेजचे प्रिन्सिपल मामासाहेबांचे दोन वाक्य सांगतो, ज्याच्यात कायमची वजाबाकी तो संसार आहे आणि ज्याच्यात कायमची बेरीज आहे तोच परमार्थ आहे. विठाला त्याच्याकरता संतांसारखा तत्ववेत्ता लागतो. देवा बैसता संताचे संगती कराले कमळापती आपुले कोणी नवती निश्चयाची तीव्र झाला. बैसता संताचे संगती कराले कमळापती आपले कोणी नवती निश्चय चित्ती दृढ झाला. संतांच्या संगतीशिवाय हे तुम्हाला कळणारच नाही. देवा संत सांगू शकतात म्हणून तर महाराज सांगतात, संताची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येण्याची पंथी. पहिला प्रश्न आहे, संत कुठे भेटतील? ते काय बाजारातली वस्तू काय कोई भी चीज उठाओ छे छे आना असा प्रकार आहे का? नाही. माझे गुरुजी श्री गुरु विठ्ठलबा घुले सांगायचे, अनंत जन्माच्या पुण्याईचा बळी द्यावा लागतो संत दर्शन करता. आपल्या अनंत पुण्याईचा देवा खूप सायास लागतात. देवाला प्रार्थना करावी लागते. संत ते कवन संत ते कवन हे जानवी बा खुन की शेरा. मुळात संतांकडे पाहण्याची सर्वसामान्य माणसांची तीन प्रकारची नजर आहे. मी विस्तार करणार नाही. पहिला वर्ग आहे तो संतांकडे पाहत असताना चमत्काराने बघणार आहे. दुसरा वर्ग आहे तो संतांकडे पाहत असताना त्यांच्या आचरणाकडे पाहणार आहे. आणि तिसरा वर्ग शहाणा आहे देवा, तो संतांकडे पाहत असताना त्यांच्या अनुभवाकडे पाहणार आहे. पहिला वर्ग असा आहे, तो संतांकडे पाहतो पण चमत्काराने पाहतो. चमत्कार एवढीच त्याची बुद्धी आहे. समजावं ही याची बुद्धी कनिष्ठ आहे. हा परमार्थाच्या योग्यतेचा नाही. संत चमत्कार भले करत असते पण जे चमत्कार करतात ते संत हे फार चुकीची व्याख्या आहे. देवा ज्ञानेश्वर महाराजांनी हजारो चमत्कार केले, सांगून वेळ घेत नाही.
आयुष्यात एकदा रेडा बोलवला, एकदा भिंत चालवली, एकदा मेलेले सच्चिदानंद पुन्हा जिवंत केले, एकदा स्त्रियांचा पुरुष केले. चमत्कारच करण्याची जर ज्ञानेश्वर महाराजांची इच्छा असते ना, त्यांनी आळंदीला थिएटर लावून प्रयोग दाखवले असते. ते दर गुरुवारी रेडा बोलवला जाईल, असं होत नाही देवा. प्रसंग पडला नाही तर रेडा बोलवला हा कुठला चमत्कार आहे देवा? खरा चमत्कार सांगू, तुमच्या माझ्यासारखे हजारो रेडे ज्यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून बोलवले, हा ज्ञानराजांचा खरा चमत्कार आहे. अरे मराठ्याच्या आणि बहुजन समाजाच्या मुलांनी तत्वज्ञान व्यासपीठावर सांगावं, याच्यापेक्षा ज्ञानेश्वर महाराजांचा दुसरा कोणता चमत्कार असेल? मिळविली मांदे वैष्णवांचे काय नोहे महाराज, करील ते 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 काय. रेडा बोलवला, भिंत चालवली, स्त्रियांचा पुरुष केला. या चमत्काराकडे संतांकडे पाहू नका. दुसरा वर्ग आहे, तो संतांकडे पाहत असताना त्यांच्या आचरणाकडे पाहतो. मोठी माणसं आचरणातून कळत नाही देवा. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा एकला एक श्लोकावरच्या 2-3 ओव्या फक्त आपल्या पुढे सांगतो. घरी जा, ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायाचा 7वा श्लोक काढा आणि वेळ मिळाला तर त्या ओव्या पाठ करा. म्हणजे संतांविषयी आपली फसवणूक होणार नाही. खऱ्या संतांची लक्षणं तुम्हाला मिळतील. अमानित्वम मदंभित्वम मयोसा शांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्मम विनिग्रह. त्याच्या खालच्या ओव्या बघा. पूज्यता डोळ्यानं देखावी, स्वकीर्ती कानी ना ऐकावी, अमुकाय शेनोहावी शेची लोका, वाचस्पतीची निपाडे, सर्वज्ञता जरी जोडे, विडवे माझे दडे महिमे भेने, चातुर्य लपवी महत्व हरवी, पिसेपण मिरवी जगा माझी. या ओव्यांचा साक्षात्कार जर तुम्हाला पाहायचे असेल ना, आता तर आळंदीला डॉक्टर नारायण महाराजांकडे बघा. विठाला सगळ्या ओव्या त्यांना तंतोतंत लागू पडतात देवा. ज्ञानोबर आहे संत. यथार्थाने खरे संत स्वतःची पूजा करून घेत नाही. स्वतःची कीर्ती आपल्या कानाने कधी ऐकत नाही. लोक जर स्तुतीत करू लागले तर ते वेड्यात सोंग घेतात देवा. त्याच गावात राहतात पण वेड्यासारखं राहतात. जवळच्या शेजाऱ्याला सुद्धा कळत नाही संत आहे म्हणून. मांदळीला जा, सोलापूर पंढरपूर रोडवर, नगर पंढरपूर रोडवर मांदळी नावाचं गाव आहे बघा. आत्माराम स्वामी तिथे काही वर्ष झाले देवा. भाताचं शीत नाही फुटत, फक्त पाणी आहे. पण चेहऱ्याचं तेज जर पाहिलं तर बघ, भगवान सूर्यनारायणाच्या तेजाला फिकं पाडतं देवा. असं ते तेज आहे.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात खरे संत आपल्या स्वतःची स्तुती करून घेत नाही. आत्मानंद प्राप्त झालेले महापुरुष कधी कधी वेड्यात असवून घेतात. लोष्टवत काष्टवत पिशाचवत उपनिषदांनी सांगितलेले त्यांच्या व्याख्या आहे. मी फक्त आता विस्तार करत नाही. खऱ्या संतांना बघा, दर्शने प्रशस्त पुण्यपुरुष अशा महापुरुषांच्या दर्शनाची गरज आहे. त्या आचरणातून कळत नाही. तुका म्हणे व्हावे अंगेटी आपण तरीच महिमाने कळू. तिसरा वर्ग आहे तो संतांकडे पाहत असताना अनुभवातून पाहतो. स्वर्गाचा राजा इंद्राला जो अनुभव येत नाही, सत्य लोकांच्या ब्रह्मदेवाला जो अनुभव आला नाही, तो अनुभव फक्त वारकरी संप्रदायातल्या संतांना आलाय. देवा जगातल्या अनेक संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायासारखा या जगामध्ये शहाणा संप्रदाय नाही का? वारकरी संप्रदायातल्या तत्वज्ञानाचं आणि वारकरी संप्रदायातल्या संतांचं अनुभवाचं यथार्थ वर्णन आहे. देवा छातीला हात लावून तुकोबराय सांगतात 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटाला निराकार. काय मिळवलं संतांनी तुमच्याकडे? अरे चतकुर भाकरीचा तुकडा दिला. आयुष्यभर ज्यांना चिखलं फेकून मारले, लोकांनी दगड मारले. अहो मंबाजीबोंनी काट्याच्या काठीने मारलं जगद्गुरु तुकाराम महाराजला. काट्याच्या रागवले नाही. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करताना चतकुर भाकरीच्या तुकड्यावर समाजाचं कल्याण व्हावं म्हणून स्वतःच्या देहाला चंदनवत झिजवणारा जगातला एकच वर्ग आहे तो महाराष्ट्रातला वारकरी संतांचा वर्ग आहे. देवा विठाला अरे महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा आणि तुकोबरायांसारखे संत असताना तो काय कमी ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. एक वाक्य बोलू. ज्यांच्या संजीवन समाधीवर देवाने आपलं नाक घातलंय, देवा आपलं डोकं ठेवलंय. ज्यांच्या समाधीवर निवृत्तीनाथाने आपलं मस्तक टेकवलंय. ज्या समाधीवर ज्ञानोबा तुकोबरा, नामदेवराय, नाथ महाराज, जोग महाराज यांनी आपलं मस्तक टेकवलंय. त्या समाधी जवळ जाऊन आपलं मस्तक टेकवा आणि अंतकरणातल्या श्रद्धेने संकल्प त्यांच्या पुढे मांडा. नाही पूर्ण केलं तर भीक मागेल पण कीर्तन करणार नाही. देवा काय मिळणार नाही त्यांच्या. खरे संत ओळखा. ज्ञानेश्वर महाराज तुकोबरायांसारखे साक्षात्कारी संत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाले. देवा त्यांच्या वाङ्मयाचं चिंतन करा. ज्ञानेश्वरी वाचा, गाथाचं चिंतन करा. तुमच्या जीवनातल्या सगळ्या समस्येची उत्तर तुम्हाला तिथे मिळतील. धुंडा महाराज सांगायचे जीवनामध्ये अंतर्मुख अवस्था प्राप्त झाल्यानंतर असं एक पठार आहे अंतकरणाजवळ. त्या पठाराजवळ जर तुमची मनोवृत्ती गेली तर जगातल्या सगळ्या समस्येची उत्तर आपोआप मिळतात. देवा नाही जाता आलं तर ज्ञानेश्वरी पुढे घ्या आणि श्रद्धेने आपली समस्या ज्ञानोबरांना सांगा. ती समस्या कळवून घेतील आणि त्या समस्येचं उत्तरही तुम्हाला देतील. म्हणून त्यांच्या अनुभवाकडे पहा, त्यांच्या डामाडौलाकडे बघू नका. त्यांच्या विचाराशी समरसवा. आईच्या नात्याने जसं लहान मुलाला भूक लागल्यानंतर पाळण्यातल्या मुलाला काय कळतं, देवा त्याला भूक लागली का काय का, पण तो रडायला लागला का आईला कळते माझ्या बाळाला भूक लागलेली. अरे सामान्य आईला जर आपल्या बाळाची भूक कळत असेल तर ज्ञानेश्वर महाराज जगाची आई आहे. तिला आपली भूक का कळणार नाही. पण तिथे जा, गेल्याशिवाय ती तुमची भूक कशी निवारण करतील. देवा ज्ञानाबाई माझी अनाथाची. एक प्रसंग सांगतो. आळंदीला या त्या सुवर्ण पिंपळाखाली एक आंधळा मनुष्य आहे बघा. तो बीड जिल्ह्यातला निनगोर गावचा म्हणजे गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराजांच्या गावचा आहे. एकुलता एक मुलगा. पत्नी लवकर वैकुंठवासी झाली. स्वयंपाकाकरता आपल्याला भाकरीची व्यवस्था होईल म्हणून मुलाचं लग्न केलं. सुनबाई कडक स्वभावाची निघाली. तिने आपल्या मालकाला सांगितलं हे बघा लग्न तुमच्या बरोबर केलंय, मग सांभाळण्याची जबाबदारी फक्त मला तुमची आहे. तुमच्या आंधळ्या बापाचं मी काय घेतलेलं नाही. त्यांची व्यवस्था करा. एक तर ते राहतील ना तर मी राहील. कात्री सापडलेला मुलगा बापाला त्या छोटा हत्ती नावाच्या वाहनामध्ये बसवलं. आळंदीला घेऊन आला. देवा सोडून दिला आंधळ्या बापाला हैबत बाबाच्या पायरीवर निघून गेला. आपला बाप काय खाईल पिण्याचा विचार सुद्धा त्याच्या मनात आला नाही.
30 वर्षात बापाला भेटला नाही तो. 30 वर्षात तुम्हाला सगळे सांगेल तो माणूस. पण त्याचं धैर्य बघा. तो म्हणाला, अरे पोटच्या मुलाने टाकून दिलं तरी काय झालं, या जगामध्ये सगळ्या अनाथाला सांभाळणार एक माय, त्या माईचं नाव ज्ञानेश्वर महाराज आहे देवा. नाथ महाराज सांगतात, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पायवंदी तशी. काळवंडूंच्याला हैबत बाबाची तिथं बसला आणि संध्याकाळी मारुती बाबा आले शांती ब्रह्म. दर्शनाला जात असताना त्यांना अशी चौकशी करायची फार सवय आहे. थकलेला मनुष्य, आंधळा आहे, दिसत नाही, कोपऱ्यात बसलाय, कोण असावा म्हणून विचारपूस केली. त्यांनी एकच वाक्य सांगितलं, मी बंकट स्वामी महाराजांच्या गावचा आहे. व जवळच गेले, त्याच्या हाताला धरलं, कशा करता आला, मुलाने टाकून दिलंय, बरं झालं ज्ञानोबरांच्या चरणाजवळ आणून सोडलं, आता ज्ञानेश्वर महाराज माझा सांभाळ करते. त्याच आशेने त्याच्या हाताला धरलं देवा. ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर त्याला दर्शन घडवलं, त्याला सुवर्ण पिंपळाजवळ आणलं, सांगितलं 2 वेळेच्या जेवणाची व्यवस्था चिंता करू नको, जोपर्यंत मारुती आहे तोपर्यंत जेवणाची चिंता करायची नाही, तुमची राहण्याची सोय मी इथे करतो, पण तुम्ही फक्त एक काम करा. काय? स्वतःच्या नित्यनेमातली ज्ञानेश्वरी दिली. सांगितलं, हे पहा, मला माहिती तुम्हाला दिसत नाही, या पिंपळाजवळ बसायचं आणि जोपर्यंत संस्थांची मंडळी येत नाही, सकाळी सूर्योदय तर संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव या मंत्राचा जप करायचा. ज्ञानेश्वर महाराज तुमची व्यवस्था करतील. अरे आंधळा असलेला मनुष्य आहे, अक्षर शत्रू आहे. ज्ञानदेव 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 म्हणता ज्ञानदेवची देतो. 18 अध्याय ज्ञानेश्वरी तिची पाठ झाली श्री ज्ञानदेव या मंत्राने. अरे आंधळ्यावर जर ज्ञानोबा कृपा करत असतील तर आपल्यावर का करणार नाही? पण तिथं मात्र गेलं पाहिजे. तुका म्हणे आले समर्थाचे मना, तुका म्हणे आले समर्थाचे मना, तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा. जरी हो राणा रक्ताचा, जरी हो पुन्हा दोष याते न विचारी काही, गुण दोष याते न विचारी काही. जरी हो वाक्य बोलू. 21व्या विज्ञानातलं प्रगत ह्या प्रकारचं हे शतक आहे. अजून सर्कशीच्या मालकाने रेड्याला सर्कशीत घेण्याचं धाडस केलं नाही देवा. वाघ घेतलाय, सिंह घेतलाय, चित्ता घेतलाय, पण रेडा नाही. आशाही ज्ञानेश्वर महाराजांनी आंधळ्यावर आपल्यावर कृपा करतील यात काय नावर आहे. निर्बुद्ध असलेल्या रेड्यावर कृपा केली देवा. होता कृपा तुमची पशु बोलेवे. फक्त त्यांच्याजवळ धोंडा महाराज म्हणायचे रेड्यावर कृपा केली, पण तसं रेडा सुद्धा होता आलं पाहिजे. कोणत्याही रेड्यावर कृपा केली नाही. परिपा हे बीज शुद्धांगी. गावात खूप रेडे होते, पण सगळ्या रेड्यावर कृपा केली नाही. जो रेडा कृपा करण्याच्या योग्यतेचा होता त्याच्यावर केली. अरे जगद्गुरु तुकोबरांच्या गाथ्याला दगडाने बांधून बुडवलं, त्या गाथ्याने दगडाला तारलं. मामासाहेब म्हणायचे तसा दगड होता आला पाहिजे. बरेच दगड पाण्यात शेवळले, दुसऱ्याला घसरून पडलं, पण ते उद्धार झाला नाही. रेड्या त्या दगडाचा उद्धार झाला. जी रेडे, जी दगड उद्धाराच्या योग्यतेची. म्हणून संतांच्या फक्त सानिध्यात या. संतांशिवाय जीवनाची संपूर्णता नाही, संतांशिवाय जीवनाची सार्थकता नाही, आणि संतांशिवाय जीवनाची पूर्णता नाही. विठाला एक वाक्य बोलू. संत दर्शनाविना झालेलं देवाचं दर्शन सुद्धा कामाचं नाही. देवा कुचकामी दर्शन आहे. संतांचं दर्शन झालं नाही, देवाचं दर्शन झालं, काही कामाला येत नाही. तुम्ही असं कसं बोलताय?
मी पुराव्याशिवाय बोलत नाही. दुर्योधनाचा प्रसंग डोळ्यापुढे आणा. त्या दुर्योधनाला कमीत कमी 200 वेळेला भगवान श्रीकृष्णांचं दर्शन झालं असेल देवा, कमीत कमी 200 वेळेला. किती भाग्यवान होता तो. फायदा झाला का? फायदा झाला असता तर नरकाला कशाला गेला असता. देवाचं दर्शन होऊन फायदा झाला नाही का? ते दर्शन संतांच्या माध्यमातून झालं नाही म्हणून फायदा झाला नाही. त्याचं कशा? 108 संतांची परंपरा आहे महाराष्ट्रात. 700 वर्षापूर्वी 108 संत अवताराला आले. श्री गुरु विठ्ठलभाऊ घुले सांगायचे संतांचं उभं पीक आलं होतं म्हणायचे. उभं तसं महाराष्ट्रात संतांचं उभं पीक होतं. त्या संतांमध्ये थोरले संत प्रेममूर्ती नामदेवराय. केवढा अधिकार होता महाराज. सुंब्याचा करदोरा रक्ताची लंगोटी नामा वाळवंटी भजन करे. 5 वर्षाच्या नामदेवरायने देवाला दूध पाजावं, नैवेद्य खाऊ घालावा. मनात आलं का हाताला धरून विटेवरून खाली घ्यावं आणि आपल्या घरी न्यावं. केवढी उपासना, केवढी भक्ती. परंतु चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये वैराग राग रसी गुरुबा काका महाराजांना संत श्रेष्ठ मुक्ताबाईंनी संत परीक्षा घेण्याकरता सांगितलं. पण त्या परीक्षेमध्ये नामदेव महाराज अनुत्तीर्ण झाले. आणि ज्या वेळेला औंढ्या नागनाथाला विसोबा खेचरांनी अनुग्रह दिला त्यावेळेला नामदेवराय संत या पदाला प्राप्त झाले. ही बाजारात मिळणारी पदवी नाही. नाही संतपण मिळत हाटी म्हणजे बाजार. हिंडता कपाटी राणेवणी. त्याच्याकरता साधनेचा पुरुषार्थ करावा लागतो. जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या जीवनामध्ये हा अनुभव यावा याच्याकरता खूप मोठा प्रयत्न करत होते. एक वाक्य सांगतो, सगळे सुजान श्रोते आहेत. जोपर्यंत संसाराच्या दुःखाची जाणीव होणार नाही आणि भगवत साक्षात्कार हवा असं अंतकरण तुमचं तप्त होणार नाही ना, तोपर्यंत आपण परमार्थाच्या अधिकारी नाही. देवा संसाराच्या दुःखाची जाणीव झाली पाहिजे, अंतकरण तप्त झालं पाहिजे. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. अनुतापे तीर्थी राहला. संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अनुताप झाला पाहिजे. माझं फुकट आयुष्य संसाराच्या दुःखामध्ये मी घालवलंय. आता मला भगवत दर्शन झालं पाहिजे. संतांना जो अनुभव आला तो अनुभव मला आला पाहिजे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळ असे पापनासे दरुष. आपण सुजान आहात, तत्वज्ञानाचं थोडं चिंतन मानतो. संसारातले अनुभव नेहमी बदलणारे, परमार्थातला अनुभव कधीही बदलत नाही. देवा जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत संसारामध्ये येणारे जे अनुभव आहेत ना, ते नित्य बदलणारे अनुभव आहेत. कालचा अनुभव आज नाही आणि आजचा अनुभव उद्या राहणार नाही. मी गमतीने डॉक्टर बाबांचं उदाहरण सांगतो. ती माझी योग्यता नाही पण आता याच्याशिवाय कळणार नाही म्हणून सांगतो. अलीकडे मुलं शाळेत कॉलेजमध्ये शिक्षण घेतात. लव्ह मॅरेज झाल्यानंतर एखाद्या मुलाने एखादी मुलगी स्वीकारली की दोघांचं लग्न होतं. मित्राची भेट होते. तो म्हणतो, का रे तिच्याबरोबर तू कसं काय लग्न केलं? तो म्हणतो, काय बोलतो, ती चंद्रमुखी म्हणून त्याच्याबरोबर लग्न केलं. त्याला त्या काळात चंद्रमुखी वाटते ती. थोडा काही काळ गेला, इंडिकेट सिंडिकेट होतं की देवा. आता हे मी सांगायची काय गरज? अतिपरिचय दावज्ञ संतत गमनात आणा आदरो भवती. संसारात भांडायला लागतं. पुन्हा 2-3 महिन्याने मित्राची भेट होती. आता कसं काय? तो म्हणतो, आता ती सूर्यमुखी झाली. 2-3 मुलं बाळ झाली, मुलं पुन्हा मित्राची भेट झाली. आता बरं आहे का? तो म्हणतो, आता ती ज्वालामुखी आहे. याला संसारातली अवस्था म्हणतात, टिकत नाही. जरा विज्ञानातलं उदाहरण सांगू. ज्या काळात आपल्याकडे ती दूरदर्शन टीव्ही आला, तो सुरू करण्याकरता प्रत्यक्ष जाऊन बटन दाबण्याची गरज असायची. याच्यानंतर काळ बदलला देवा. आळशी माणसाला बसलेल्या जागेवर टीव्ही पाहण्याची इच्छा झाली की तो रिमोट आला.
2-3 दिवसापूर्वी पेपरवर वाचायला मिळालंय, आता रिमोटची सुद्धा गरज नाही, बसल्या बसल्या टीव्हीला लांबून सांगायचं आमका चॅनल सुरू कर, लगेच सुरू होतं. याच्यानंतर काय बदल होणार आहे तो विज्ञानाला आणि देवालाच माहिती आहे. सगळं बदलणार आहे देवा. 50-60 वर्षाच्या माणसांनी गावी जा आणि आपल्या वडीलधाऱ्या माणसांची आठवण करा, तुमच्या लक्षात येईल. आता कोणी राहिलं नाही देवा. आजा मेला पंजा मेला बापाई मसना गेला, देखता देखता नातो पण तोही तैसा झाला. चालता वाट पुढे भय वाट तेथे, चालता वाट पुढे भय वाट तेथे. बहुत जन गेले नाही आले मागून, बहुत जन गेले नाही आले मागून. न देखो काय झाले आन तरी ऐक, एक काय झाले कानतरी ऐकते. बैसलो संधी भागे तुझ धरवले छेदी. बैसलो संधी भागे दोन्हीची. आता वाटी करी चिंता, भारती भरवंता, वाटी मोठी नाही कोणी, फिरवी सज्जन संता समाधी करी चिंता, जय भगवंता पाठीपोटी नाही कोणी. फिरवी सज्जन संता. कोणी राहत नाही देवा या जगात. हा संसारातला अनुभव आहे. नळोबर आहे सांगता, येथे राहण्याची नाही कल्पकोटी. आपण अंतःकरणातून सारखा सावध असलं पाहिजे देवा. एका काळात आपण चांगलं जीवन जगत होतो, ते एखाद्या काळामध्ये मोठा झटका बसतो. म्हणून संसाराच्या भ्रमात राहू नका. अरे देवाच्या दयेने कितीतरी गोष्टी अशा आहेत की देवाने आपल्याला या संसाराच्या भ्रमातून बाहेर काढण्याकरताच निर्माण केलेल्या आहेत. आपल्या का लक्षात येत नाही. अलीकडे माणसं वाढदिवसाचे ते उपक्रम करतात. ज्याच्यावर अधिक प्रेमी माणसं त्याचा वाढदिवस करतात. स्वतःच्या देहावर असलेले प्रेम असलेली माणसं देहाचा करतात. मुलावर प्रेम असलेली माणसं मुलाचा वाढदिवस करतात. कोणी कुत्र्याचा करतं, कोणी वाढदिवस, कोणी मांजराचा करतं. मी ऐकलं लोक लग्नाचा वाढदिवस करतात आणि आम्हाला बोलवतात. मला एकाने विचारलं, महाराज लग्नाचा वाढदिवस का करत असावे? मी म्हणलं माझंही झालं नाही. कदाचित झालेलं लग्न टिकण्याची शंका वाटत असावी म्हणून वाढदिवस करत असावे. ऐका, धुंडा महाराजांचं काय वाक्य, वाढदिवस साजरा करायचा नाही मग मंडपात बंगल्यात इतरत्र करण्यापेक्षा स्मशानभूमीमध्ये जाऊन वाढदिवस साजरा करा. म्हणजे तुम्हाला वाढदिवसाची खरी कल्पना येईल. कोणती? आतापर्यंत अनेक माणसांना आपण इथे घेऊन आलोय. एक दिवस असा उजाडणार आहे, त्या दिवशी आपल्याला सुद्धा इथं यायचंय. कोणीच वाढदिवसाच्या मोहात पडणार नाही देवा. अरे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर रोगाची भयानक अवस्था पाहिली का अंतःकरण पिळवटून निघतं. किती यांना दुःख आहे, देवाने आपल्याला किती समाधानी ठेवलं. कशा करता सांगितलंय? हे सगळे संसारातले बदलणारे अनुभव. न बदलणारा अनुभव फक्त परमार्थाच्या क्षेत्रात आहे. सुख घडो घडी वाढो लागे, सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी, वाढू लागे सुख घडो घडी. मज पामराय काय मग रामन में उपद आवारे, सुख घडो घडी वाढू लागे, सुख घडो घडी वाढू लागे. मग रामनाला उपजवारे, सुख घडो घडी वाढू लागे, सुख घडो घडी वाढू लागे. संसारातला अनुभव वेगळा आणि परमार्थातला अनुभव वेगळा. एक वाक्य सांगतो आणि पहिल्या चरणावर येतो. एक 1500 वर्षापूर्वी जो अनुभव भगत पूज्यपाद शंकराचार्यांना आला,
तोच अनुभव 750 वर्षापूर्वी संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांना तोच अनुभव आला. तोच अनुभव नाथनला आला. तोच अनुभव 350 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबराय निळोबरायला आला. तोच अनुभव 100 वर्षापूर्वी स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांना तोच अनुभव आला. जो अनुभव देशाने कालाने आणि व्यक्तित्वाने मर्यादित नाही आणि ज्या परमार्थिक अनुभवाची गरज माझ्या सहित आपल्या सगळ्यांना आहे, तोच अनुभव समाजामध्ये चर्चेला जातो. देवा, जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये आत्यंतिक झालेल्या समाधानाचा जो अनुभव आहे, त्या अनुभवाची कीर्ती महाराज आपल्या स्वमुखाने अभंगाच्या पहिल्या चरणात भैरवी ही वेळ जगद्गुरु तुकोबरांची अक्षरे देव आहे. जीव ओवाळून टाकावा अशी अक्षर अनुभवाची. महाराज सांगता, बरवी हे वेळ सापडली संधी. बरं झालं मला वेळही सापडली आणि संधीही सापडली. वेळ काय आणि संधी काय? मनुष्य जन्माला येणं ही वेळ आहे आणि परमार्थ करण्याची अनुकूल बुद्धी निर्माण होणं ही संधी आहे. सापडली म्हणतात, मिळाली नाही. अनंत जन्माच्या पुण्याईचा बळी दिला तेव्हा हा मनुष्य देह मिळाला. आपल्याला मिळाला पण त्याचं महत्व कळत नाही. ती स्वर्गातल्या देवाला विचारा, त्याची काय किंमत आहे. स्वर्गेची अमर इच्छिताची देवा, मृत्यूलोकी भावा जन्मा सहजासहजी मिळत नाही देवा. दुर्लभो मानुषो देहो देहि नाम शनमंगुराः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. नरदेह दुर्लभ जाण.
सहज मिळणारा नाही. आपण भोग आणि विलासाच्या क्षणामध्ये त्याला घालवून टाकतो आणि संपवतो, आणि मग पश्चातापाची वेळ येते. वयोवृद्ध झाल्यानंतर शरीर जीर्ण झालं का मग मनुष्य देहाची किंमत कळते. देवा तुकोबरे सापडलं म्हणतात, ते मिळालं नाही. इतक्या सहजासहजी जर मनुष्य देह मिळाला असता तर परमार्थाची ही खटाटोप करण्याची काय गरज होती. देवा मामासाहेब दृष्टांत देतात, एखाद्या पिशवीमध्ये 40-50 रुपयाचं चिल्लर ठेवलं, चिल्लर, आणि मूठ मारून हातामध्ये 5 रुपये 4 आणे आले, आणि पुन्हा पिशवीमध्ये जर टाकले तर पुन्हा किती वेळेला निघतील 5 रुपये 4 आणे? एखाद्याच वेळेला. तसं मनुष्य जन्म इतका सर्वात मोठा लाभ कधीतरीच होत असतो देवा, कायम नाही. पण ऐका, सगळेच मानवी जन्माला आलेली माणसं परमार्थाच्या मार्गाला लागतातच असं नाही. पुष्कळ मानवी जन्माला आलेली माणसं कुणी विषयी होतं, कुणी पामर होतं, तर कुणी निकृष्ट होतं. भाग्यवान ते ज्याला मनुष्य जन्मातलं कर्तव्य कळालं, अशी माणसं जगात सगळ्यात भाग्यवान आहेत. देवा विवेकानंद सांगतात, माणुसकी हाच खरा धर्म आहे. ज्याला माणुसकी कळाली त्याला धर्म कळाला. पण माणुसकी म्हणजे फक्त अंगावर कपडे घालणं एवढं नाही. अंगावर कपडे घालणं एवढी जर माणुसकी असते ना, तर आम्ही पोळ्याच्या सणाच्या दिवशी बैलाच्या अंगावर झोली घालतो, तोही माणूस झाला असता. देवा त्याला माणूस म्हणत नाही. माणुसकी कशाला म्हणतात? अंतिम अवस्था प्राप्त करून घेणं ही खरी माणसाची माणुसकी. मनुष्यपणा तरी साधे नारायण, नाही तरी हे न पशु होणे. देवाचं चिंतन करण्याचं, स्मरण करण्याचं जर आपल्या बुद्धीमध्ये कधी विचार येत नसेल तर आपण माणूस नाही, आपण पशु आहोत. देवा पशु. मनुष्य देह आपल्याला मिळालाय, त्याची उपासना कधीतरी केली पाहिजे. जिने हा जीव दिला दान, तयाचे करील चिंतन. चिंतन करण्याचं, त्याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तुकोबराय सांगतात, येथे येऊन केले काय, विठ्ठल नाही आठविला, अरे मुडा भाग्य हेना, गेला शिपतना मोह भ्रमे. पण तुकोबराय सांगतात, मला परमार्थ करण्याची सद्बुद्धी झाली, जी सहजासहजी होत नाही. ज्ञानोबरांनी दृष्टांत काय दिलाय बघा, अनेका सारे का बहुवस, जैसा न जोडे परीस, का अमृताचा लेश दैव गुणे. जमिनीवर जसे खडे सापडतात ना, तसा हिरा देखील मिळेल, पण परीस मिळणं अत्यंत कठीण आहे. देवा कोणाला पाहिजे असेल तर मी प्रयोग सांगतो, तुम्ही घरी जाऊन करा. वस्त्र घ्यायचं आणि खडा घ्यायचा, आकाशामध्ये वीज चमकल्यापासून तर वीज मावळेपर्यंत तो खडा त्या वस्त्रामध्ये 7 वेळेला बांधायचा आणि 7 वेळेला सोडायचा, मग तो खडा परीस होतो. नाही झालं तर माझ्याकडे तक्रार करा. ज्ञानोबराय पुढचा शब्द काय वापरतात बघा, विजेचे उदयले तोच असत, वीज उगवणं आणि मावळणं जर क्षणात असतंय. कधी 7 वेळेला बांधायचं आणि कधी सोडायचं. जसा परीस मिळणं कठीण आहे ना, तसं परमार्थ करावा ही सद्बुद्धी निर्माण होणंच महापुण्याचं लक्षण आहे. विठाला तिचं स्वरूप सांगतात, साह्य झाली बुद्धी संचिताची. परमार्थ करण्याकरता मला मनुष्य देह मिळाला आणि माझी बुद्धी परमार्थ करण्याकरता आता तयार झाली. एक वाक्य सांगतो ऐका. बऱ्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं, ज्या घराण्यामध्ये 8-8, 10-10 पिढ्यांपासून पंढरीची वारी आहे, उपासना आहे, भगवत भक्ती नामचिंतन आहे, पण अशाच घराण्यामध्ये काही कुलांगार मुलं जन्माला येतात, दुराचारी मुलं जन्माला येतात की परमार्थाच्या बाबतीमध्ये ती विरुद्ध असतात. देवा समजायचं, संस्कार आहे पण बुद्धी अनुकूल नाही. घरात जर सात्विक मुलगा जर नाही जन्माला आला, त्याचा विनाश होईल यात काय नवले, तो कुळाचा विनाश करतो. देवा मोठ्यांचा प्रसंग सांगतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला 16,108 पत्नी, पैकी 107 पत्नींना 7-7 मुलं झाली. एकीलाच अपत्य नव्हतं, तिचं नाव होतं जांबवंती. ती खळीला पेटली, प्रभू
सगळ्यांना अपत्य झाली, मग मी काय पाप केलं, मलाही मूल पाहिजे. भगवान म्हणे माझ्या काय हातात आहे ते काही करा पण मला अपत्य पाहिजे. अधिक मासामध्ये भगवान श्रीकृष्णांनी भगवान शंकरांची उपासना सुरू केली. रोज 1000 कमळ भगवान कृष्ण परमात्मा भगवान शंकरांच्या पिंडीवर समर्पण करत होते. ओम नमः शिवाय. भगवान शंकरांनी एके दिवशी परीक्षा घेतली. 1000 कमळ आणून ठेवली होती भगवान श्रीकृष्णांनी. ती वाहण्याकरता मोजली, त्याच्यात 1 कमळ कमी पडलं. काय करावं, आता आसनावरून बसल्यानंतर उठता येत नाही म्हणून भगवान श्रीकृष्णांनी आपला उजवा डोळा काढला आणि भगवान शंकरांच्या पिंडीवर समर्पण केला. भगवान शंकरच प्रगट झाले. काय पाहिजे आपल्याला, मला नाही, जामवंतीला अपत्य पाहिजे. त्यांच्या प्रसादाने झाला म्हणून त्याचं नाव ठेवलं सांब. तो इतका हुल्लड होता देवा, अट्टी नास्तिक. ऋषी मुनींच्या आश्रम रात्री पेटून द्यायचा, ऋषींना रात्री झोपेतच उचलायचा, गंगेमध्ये टाकून द्यायचा. त्यांनी शेवट असं केलं, या ऋषी मुनींना काय कळतं का विनाकारण आपला वेळ वायाला घालवतात म्हणून देह पुरुषाचा असताना त्यांनी स्त्रीचा वेश धारण केला. देवा, हे पहिलं पाप आहे बघा. भारुड करणाऱ्यांनी लक्षपूर्वक आहे का, देह पुरुषाचा असताना जर स्त्रीचा वेश धारण केला ना, 7 जन्म हिजडा व्हावं लागतं देवा, 7 जन्म. नाथ महाराज सांगता हे कधीच देह पुरुषाचा असताना स्त्रीचा वेश चुकून धारण करायचा नाही. त्याच्याकडून पहिलं पाप घडलंय. स्त्रीचा वेश धारण केला त्याने, गरोदरपणाचं नाटक केलं, पोटाला चिंड्या गुंडाळल्या. आणि मी गरोदर आहे असं मित्राला बरोबर घेतला आणि ऋषींच्या आश्रमात गेला. मित्राला सांगितलं, जा, दुर्वासा ध्यानस्थ बसलेले आहेत, त्यांना विचार, माझी मैत्रीण गरोदर आहे, तिला काय होईल. मित्राच्या अंगाला दरदरून घाम फुटला होता देवा, पण करणार काय, मोठ्याने सांगितलं ऐकावं लागेल. मित्र आत गेला, तोही साडी नेसलेला होता. दुर्वासा, माझी मैत्रीण तुमच्या आश्रमापुढे उभी आहे, ती गरोदर आहे, प्रसूत काल तिचा जवळ आलेला आहे, तिने मला विचारण्याकरता पाठवलंय, काय होईल मला. दुर्वासा अंतर्मुख झाले, रागाने संतप्त झाले. कृष्णाचा मुलगा आहे, पहिलं पाप केलं त्यांनी, स्त्रीचा वेश धारण केला आणि गरोदरपणाचं नाटक केलंय. त्यांनी सांगितलं, इथून निघून जा, माझ्या क्रोधाला तुम्ही बळी पडाल. ऐकलं नाही. 2 वेळेला विचारल्यानंतर दुर्वासा आसन सोडून बाहेर आले आणि शाप दिला, सांब, कृष्णाचा मुलगा असताना सुद्धा तू दुर्वासाला फसवलंय. देह पुरुषाचा असताना स्त्रीचा वेश धारण केला ना आणि गरोदरपणाचं नाटक केलं. मला विचारतो काय होईल, जा, तुझ्या पोटाला मुसाळ जन्माला येईल आणि तुझ्या सहित कुळाचा नाश करील. 56 कोटी यादव मेले देवा एका मुलामुळे, तर पाणी पाजायला माणूस घरात राहिला नाही. एक अपत्य वाईट निघलं तर कुळाचा नाश होतोय. तुकोबराय वेडेत का, कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरे कवाटे देवा. तुकोबराय सांगतात, माझ्या जीवनात ते घडलं नाही. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुकोबराय म्हणतात, जन्माची जन्म आमचे साठवलेले संस्कार होते म्हणून बरवे हे वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची. 2 वाक्य सांगतो, विस्तार करत नाही. काही वेळेला संस्कार एका बाजूला राहतात आणि बुद्धी दुसरीकडे जाते, तो परमार्थाच्या मार्गामध्ये पुढे जाऊ शकत नाही. तुकोबराय सांगतात, माझे संस्कार आणि बुद्धी दोघांचं एकत्रीकरण झालं. थोडा विषय आहे. संस्काराचे पुन्हा 2 प्रकार आहे. एक रक्तातून येणारे संस्कार, दुसरे वृत्तीतून निर्माण होणारे संस्कार. ज्याचे जे संस्कार बलवान असतात ना, ते त्याच्यावर अंमल गाजवतात. हिरण्यकश्यपू भगवान परमात्म्याच्या भक्तीचा सरळ सरळ विरोध करत होता. देवा नाव घेऊन येते देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूची. पण त्याच्याच घरी भक्तराज प्रल्हाद जन्माला आले. देवा आईच्या पोटातच नारायणाची भक्ती करत होती का,
प्रल्हादाच्या रक्तातले संस्कार खाली दबले गेले आणि वृत्तीचे संस्कार वर आले. काही वेळेला वृत्तीचे संस्कार खाली दबतात आणि रक्तातले संस्कार वर येतात. कर्ण, मी ब्राह्मण हे खोटं बोलून परशुरामांकडे विद्या घेण्याकरता गेला. कारण परशुराम क्षत्रियांना विद्या शिकवत नव्हते, फक्त ब्राह्मणाला शिकवत होते. कर्ण तिथे गेला, सेवा करू लागला, विद्या ग्रहण करू लागला. उन्हाळ्याचे दिवस आहे, परशुरामाला जेवण करून दुपारच्या वेळेला वामकुक्षी करण्याकरता उशाला काही नव्हतं. कर्णाने ओळखलं, तो जवळ गेला. गुरुजी, माझ्या मांडीवर डोकं ठेवा, झोपी घ्या. परशुरामांनी कर्णाच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि झोप घेतली. झोपेमध्ये इंद्राला कळालं, आता कर्णाची परीक्षा पाहण्याची वेळ आहे. याची विद्या जर सफळ झाली तर माझ्या अर्जुनाचं काय होईल. त्याने भुंग्याचं रूप धारण केलं आणि ज्या मांडीवर परशुरामांनी आपलं डोकं ठेवलं होतं ना, त्याच भुंग्याने कर्णाची ती मांडी कुरतडायला सुरुवात केली. कुरतडता कुरतडता मांडीतून रक्त बाहेर आलं आणि परशुरामांच्या अंगाखाली गेलं. थंड स्पर्श झाल्याबरोबर परशुरामाची झोप उघडली आणि पाहिलं तर लाल बुंदा रक्ताचा पाट आहे. कर्ण, हे काय? हे भुंगा आला होता, माझी मांडी कुरतडत होता, त्याचं हे रक्त आहे. तुम्हाला जर उठवलं असतं तर मला पाप लागलं असतं, म्हणून मी सहन केलं, तुमची झोप मोडू दिली नाही. परशुरामाने सांगितलं, कर्ण खरं सांग, ब्राह्मणामध्ये एवढं धैर्य नाही, तू ब्राह्मण नाही, खरं बोल, कोण आहे तू? घाबरलेल्या कर्णाचे वृत्तीचे संस्कार खाली गेले आणि रक्तातले संस्कार वर आले. सहज बोलला, गुरुदेव, तुम्ही म्हणता तेच खरंय, मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय. खोटं बोलून विद्या घेतली, हीच विद्या तुझ्या मरणाला कारणीभूत ठरेल. हे रक्तातल्या संस्काराचे परिणाम आहे. आजा मेळ्याचं तेच झालं. मी प्रसंग सांगत नाही. रस्त्याने चालता चालता परपुरुषाच्याने एका वेश्येचं गमन पाहिलं आणि षडउर्मी षटकर्मी असलेला, वेद अध्ययन करणारा, त्रिकाल संध्या करणारा अजामिळ नावाचा ब्राह्मण पण पदच्युत झाला. म्हणून तुकोबराय सांगतात, संस्कार आणि बुद्धी दोघांचं एकत्रीकरण झालं पाहिजे. माझं ते झालं आणि त्याचा फायदा काय झाला, तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. पंथे माझे चालले संचित आणि बुद्धी दोघांचं एकत्रीकरण झालं. फायदा काय झाला? महाराज सांगते, येणे पंथे माझे चालेले पाऊले, दर्शन झाले संतापायी. मी संतांच्या मार्गाने गेलो, त्यांनी सांगितलेल्या मार्गाचं मी अनुसरण केलं आणि म्हणून मला त्यांचं दर्शन झालं. मार्गाचे 4 प्रकारे विस्तार नको. पहिला वेदानुमोदित मार्ग, दुसरा शास्त्रानुमोदित मार्ग, तिसरा परमात्मानुमोदित मार्ग आणि चौथा संतानुमोदित मार्ग. 4 मार्ग आहे. ज्ञानोबराय सांगतात, वेद मार्गे मुनी गेले, त्याचे मार्गे चालेलो. दुसरा शास्त्राचा मार्ग आहे. गाथा ज्ञानेश्वरी जी सांगते त्या विहित विषयाचं सेवन करणं आणि निषिद्ध विषयाचा त्याग करणं, हे शास्त्राच्या मागे जाणं. तिसरं देवाच्या मार्गाने, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. देवाच्या मार्गाने जाणं मोठा विषय. आणि तिसरं संतांच्या मार्गाने जाणं. मार्गे बहुत याचे गेले साधू संत, ही भक्तीची वाट आहे देवा. ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. तुकोबराय सांगतात, या वाटेने मी गेलो. जितकं साध्य मोठं तितकी साधना अनेक आहेत. तसं देवाकडे जाण्याकरता ज्ञानोबराय सांगतात, उपायाची नाही वाणीत. अनेक मार्ग आहेत. मी मागच्या सेवेला ती प्रस्तुतही केले, त्याचा विस्तार करत नाही.
पहिला योगाचा मार्ग, दुसरा ब्रह्मज्ञानाचा मार्ग, तिसरा उपासनेचा मार्ग, चौथा कर्माचा मार्ग आणि पाचवा भक्तीचा मार्ग. विठाला योगाचा मार्ग अत्यंत कठीण आहे देव. अहो साधा प्राणायाम करायचा आहे. अंबाजोगाईला सनगावचे माऊली म्हणून 35 वर्षाचे विद्यार्थी संस्थेचे मनाने प्राणायाम केला, पोट फुगला आणि तिसऱ्या दिवसात प्राण गेला. साधा प्राणायाम सुद्धा मनाने करता येत नाही देवा. इतका योगाचा मार्ग कठीण आहे. क्लेशोदिकतरस्तेषां मव्यक्ता सक्तचेतसा अव्यक्ता इगत्र दुःखम देह विद्भ्र व्याप्यति योगाची वाटा. दुसरा ब्रह्मज्ञानाचा मार्ग आहे. ज्ञानोबराय म्हणता करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे. चांगल्या चांगल्याला ब्रह्मज्ञान कळत नाही देवा. मामासाहेब दांडेकर म्हणायचे तानसेन सारख्या सुंदर गवयाचं गायन आहे पण ऐकायला कानसेन लागतो, बैरम भटाचं काम नाही. त्याला त्या ताकदीचा माणूस लागतो. जसं वाघिणीचा दूध साठविण्याकरता तांब्याचं भांड चालत नाही, चांदीचं सुद्धा चालत नाही, खापराचं नाही, त्याला सुवर्ण पात्र लागतं देवा. आता इतर पात्राला छेद करून ते बाहेर पडत. खोटं जर वाटलं तर मी पात्र देतो, तुम्ही दूध आणा. कठीण आहे. तिसरा उपासनेचा मार्ग किती कठीण आहे मी सांगितलंय. एक करता सोपा मार्ग संतांनी सांगितला. भक्तिपंत बहु सोपा पुण्य ना गवया पापा येणे जाणे खेपा येण्याची एक खंडती. अरे रस्त्याने जाता जाता चप्पल घालून जरी कीर्तन ऐकलं तरी दोष लागत नाही देवा. मंदिरामध्ये दर्शन घ्यायचं म्हटलं तर ती चालत नाही, पण वेळ नाही, थोडा वेळ आहे. आता चपला काढायच्या कुठे? अहो चपला घालून जरी कीर्तन ऐकलं तरी भगवान जे फळ योग्याला, जे फळ ब्रह्मज्ञानाला देतं ना तेच फळ भाविकाला मिळतं देवा. यदा कदाचित एखाद्या व्यक्तीला येण्याकरता वेळ नसेल, संयोजकांनी स्वयंपाकाची जबाबदारी त्या घरी दिली असेल आणि ती जर मंडळी कीर्तनाला येऊ शकली नाही तर ऐका, स्वयंपाक केलेला साधूचा केलेला गेलेला जेवढा वेळ आहे तो व्यर्थ जात नाही. जे पुण्य कीर्तनकाराला आहे, जे पुण्य टाळकराला आहे, जे पुण्य वादकाला आहे, जे पुण्य श्रोत्याला आहे तेच पुण्य स्वयंपाक करणाऱ्या माता भगिनीला आहे. विठाला विठाला जगात अशी एकच साधना भक्तीची आहे. ज्याला जी सेवा मिळेल त्यांनी ती सेवा करा. पुण्य सगळ्यांना सारखं आहे देवा. 1,00,000 रुपये देणाऱ्या भाविकाला जेवढं पुण्य तेवढं झाडून घेणाऱ्या एखाद्या सामान्य भाविकाला तेच पुण्य आहे देवा. लाख दिले म्हणजे पुण्य अधिक होत आहे आणि झाडून घेणाऱ्याला पुण्य कमी मिळतंय. हा भ्रम डोक्यातून काढून टाका. उलट ऑनलाईन दर्शन घेणाऱ्याला जे पुण्य मिळणार नाही ते पुण्य झाडून घेणाऱ्या भाविकाला मिळेल. विठाला भक्तीचा अधिकार सगळ्यांना सारखा आहे देवा. त्याचं फळही सगळ्यांना सारखं आहे. काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पायी उद्धरते. पुढे सांगू, विटाळामध्ये नामचिंतन करा देवा, तुम्हाला दोष नाही. आणि सुतकात करा. भारतीय परंपरेमध्ये दोनच विटाळ आहेत, एक जातक आणि एक सुतक. ज्या कुळामध्ये एखादी संतती जन्माला आली ते कुळ 3 दिवसा पवित्र राहतं. ज्या कुळामध्ये एखादी व्यक्ती परलोकवासी झाली म्हणजे मेली ते कुळ 10 दिवस पवित्र राहतं. या 10 दिवसात किंवा या 3 दिवसात फक्त 2 गोष्टी करायच्या नाही. कोणत्या 2? वेद मंत्रांनी स्थापित असलेल्या मूर्तीचं दर्शन घ्यायचं नाही आणि कपाळाला धर्मगंध लावायचा नाही. तुम्ही रात्रंदिवस गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, भागवत वाचा किंवा हातामध्ये माळ घेऊन कुठेही जपा. तर बोलू, गेलेल्या व्यक्तीच्या उशाला जरी माळ घेऊन जपलात तरी त्याला त्या नामचिंतनाचा फायदा होईल, त्याला ती श्रद्धांजली मिळेल देवा. एवढी ताकद वारकरी संप्रदायाच्या भक्तीमध्ये. म्हणून तुकोबराय सांगता फार सोपी साधा आहे, कोणी करा. यारे यारे लहान थोर याती बहती नारे नर करावा विचार. सकळाशी येथे आहे अधिकार सकळाशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीचा नामे कलियुगी
येणे पंथे माझी चालेले पाऊले. संतांनी सांगितलं ते मी केलं. मी मागे हजारो वेळेला जिथे जिथे ज्या वेळेला मुंबईला आलं तिथे तिथे 2 वाक्य सांगितली. काय 2 गोष्टी मनाने कधी करायच्या नाही देवा. आजारी पडलेल्या पेशंटने कधी मनाने औषध घ्यायचे नाही, ना तर स्वर्ग पुन्हा 4 बोटावर राहत आहे. डॉक्टराचा सल्ला घ्यायचा. आणि परमार्थ करणाऱ्या कोणत्याही साधकांनी मनाने परमार्थ करायचा नाही. जे आपल्याला कळत नाही ना ते आपल्या श्री गुरूंना विचारा. नाही श्री गुरूंना विचारता आलं तर गाथानी ज्ञानेश्वरीमध्ये बघा, ते वाचा आणि त्यांनी सांगितले तशी साधना करा. तो का म्हणे तुम्ही चला याची वाटे. पुढचा शब्द ऐका, भरवसेन भेटे पांडुरंग. भरवसा हा शब्द फार महत्वाचा आहे. तुम्ही संतांनी सांगितलेल्या मार्गाने चला, तुम्हाला देव दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. तुकोबराय सांगतात, या संतांच्या वचनावर विश्वास ठेवला. 3 गोष्टी लागतात परमार्थात. पहिला विश्वास लागतो, दुसरी निष्ठा लागते आणि तिसरा विधी लागतो. ज्या संतांचं आपण अनुगमन करणार आहोत त्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी जगद्गुरु तुकोबरायांच्या वचनावर आपल्याला आपल्या प्राणापेक्षा अधिक विश्वास असला पाहिजे देवा. आपल्या प्राणापेक्षा. तुकोबराय सांगता मी हेच केलं, फक्त त्यांच्या वचनावर विश्वास ठेवला. तुकोबराय सांगतात ते बोलले, त्या बोललेल्या वचनावर डोळे झाकून विश्वास ठेवला म्हणून मला फळ मिळालं. खूप निष्ठा ठेवली मी. आणि तिसरी गोष्ट ती विधीने केलं. संतांनी जसं सांगितलं तसं केलं, त्याचा फायदा झाला. दर्शन झाले संतापायी. आता वेळ नाही. मला संतांनी दर्शन दिलं. पाहणं वेगळं आणि दर्शन वेगळं, याच्यात महद अंतर आहे. सामान्य दृष्टीने पाहणं वेगळं आहे आणि दर्शन ही क्रिया वेगळी आहे. पाहण्यामध्ये शक्तिपात होत नाही, दर्शनामध्ये शक्तिपात होतो देवा. बऱ्याच वेळेला लोक अशी कीर्तन संपल्यानंतर म्हणतात महाराज जय हरी जय हरी. ओळखलं का? आता नाही ओळखल्यानंतर खोटं कसं काय बोलावं? नाही ओळखलं. तो म्हणतो गरीबाला कशाला ओळखाला? आता ओळखीला गरीब काय आणि श्रीमंत काय? तो परिचय काय देतो माहिती का? हो महाराज 1990 साली तुमच्या वाळवंटातल्या कीर्तनाला नव्हतो का मी? आता याला कुठे ओळख म्हणत असतात? तू ओळख नाही. पण संत जेव्हा पाहतात ना त्या पाहण्याचा परिणाम वेगळा आहे देवा. 2 भुवयांच्या मध्ये जे आज्ञा चक्र आहे, जिथे माता भगिनी कुंकू लावतात आणि वारकरी मंडळी इथून गंध लावतात, त्या आज्ञा चक्राला भेदक आणि वेदक नजरेने जर त्यांनी पाहिलं तर त्या शक्तिपातातून होणारं दर्शन आहे, त्या दर्शनाने माणसाच्या जीवनामध्ये परिणाम होतो देवा. परिणाम ते खरं दर्शन, सामान्य पाहणं नाही. संतांनी 2 भुवयाच्या मध्ये आज्ञा चक्राला भेदलं पाहिजे. प्रसंग सांगेल त्या वेळ जाईल. अक्षर शत्रू होते गावोबा. गावोबा नाथांनी त्याला व्यासपीठावर बसवलं आणि 2 भुवयांच्या मध्ये शक्तिपात केला तर परिणाम असा झाला. उत्तरकांडाच्या पुढचा रामायण गावोबाने केलं देवा. कृपा कटाक्ष निहाळिले आपुल्या पदे बैसविले. बाप रखुमा देवी बरो विठ्ठले भक्ता दिदले वरदान. मागे एक प्रसंग सांगितला, त्याची थोडी दुरुक्ती करतो. नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यामध्ये चापडगाव आणि सायखडा असं जवळ गाव आहे, एकदम सीमेवर आहे. तिथं म्हाळसाकांत पाटील नावाचे एक वंजारी समाजाचे सदग्रस्त चांगली व्यक्ती होऊन गेली. फार सालस. आणि भगवान बाबांचा तो दौरा फिरता फिरता त्यांच्या गावी आला. श्रीमंत माणूस असल्यामुळे जेवणाची व्यवस्था त्यांच्या घरी केली. व्यवस्था चांगली राहील. दोन्ही गावचा समाज जमा झाला, जेवण झालं आणि आता निरोप द्यायचा आहे. सगळी गावातली मंडळी निरोप देण्याकरता आले. म्हाळसाकांतांचं कुटुंब आलं, दर्शन घेतलं आणि म्हाळसाकांतांनी सांगितलं, बाबा माझा 10 वर्षाचा मुलगा मुकुंद आहे. हे बघा जन्माला आल्यापासून तो बोलला नाही. माय बाळ अति निरागस आहे. माझी एकच इच्छा आहे, 10 वर्षाच्या मुलाला तुम्ही गडावर घेऊन जा. तुमची थोडी सेवा त्याला करू द्या. ज्या दिवशी त्याला माझी आठवण होईल ना मी टांगा पाठवून त्याला घेऊन येईल. फक्त आता तुमच्या सानिध्यात राहू द्या. कुठं आहे तो? वडिलांच्या आड लपलेला मुकुंद असा वडिलांनी समोर आणला. त्याच्याकडे भगवान बाबांनी पाहिलं. त्याच्या 2 भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्राला भेदन केलं आणि विचारलं, महाराजा का ज्या मुलाला मुका म्हणून तुम्ही आरोपित करताना तो बाळ मुका नाही, तो बोलका? म्हाळसाकांतांच्या अंगाला दरदरूनच घाम आला. साधू पुढे खोटं कसं बोलावं? गावाला विचारा.
अहो त्याच्या आईला विचारा, झालेलं बाळ जन्माला आल्यापासून बोललं नाही हो, ती मूक आहे. बाबाने त्याला जवळ घेतलं, त्याच्या भोयांच्या मध्ये आज्ञाचक्राला स्पर्श केला. देवा, साधूच्या भेदक नजरेचा परिणाम भगवान बाबांनी मुक्या मुलाला सांगितलं, हे मुकुंदा, मला माहिती तू मुका नाही, बोल. का बोलला नाही 10 वर्षात? माझी आज्ञा, आता बोल. बोल म्हटल्याबरोबर 10 वर्षांनी तो मुलगा बोलला, बाबा 10 वर्षात बोलण्याच्या योग्यतेचा माणूस मिळाला नाही म्हणून बोललो नाही, आज तुम्ही भेटलात म्हणून बोलतो. भेदक नजरेची ताकद ती देवाई तुकोबाराय सांगतात. अशा दृष्टीने त्यांनी मला दर्शन दिलं. आता हे नास्तिकवादी लोकांना कसं पटवून द्यायचं याच्याकरता देवाने अगोदरच व्यवस्था केली. कारण देवाने आपल्या मनातली जी इच्छा आहे, जी शंका आहे, त्याने अगोदरच ओळखली. देवाने कासविनी नावाचा प्राणी दिलाय बघा. जगात कासविनी अशी आहे, तिला स्तनेंद्रिय नाही. जगात 2च प्राणी असे आहेत, घोडा या प्राण्याला स्तनेंद्रिय नाही आणि कासविनीला स्तनेंद्रिय नाही. देवा गर्भधारणा होते, 2.5 महिन्यामध्ये प्रसूत होते, तिला छोटस पिलू होतं, आईला स्तनेंद्रिय नाही, मग त्याच्या पिलाच्या पालन पोषणाची काय व्यवस्था आहे? देव कृपादाने. देवा त्या आईला म्हणजे कासविनीला देवाने अमृत दृष्टी दिलेली. तिच्या बाळाला भूक लागल्याबरोबर ते बाळ फक्त आपल्या आईच्या जवळ येतं, डोळ्याकडे पाहत. आईला कळतं माझ्या बाळाला भूक लागली. आई अमृत दृष्टीने फक्त त्या मुलाकडे, त्या बाळाकडे पाहते. काय आश्चर्य देवा जगातलं. आईची आणि मुलाची नजर एक झाल्याबरोबर ते पिलू आपोआप मोठं होतं, त्याला दुधाची गरज लागत नाही. तुकोबाराय सांगता, कासवीचे बाळ वाढे हे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटी अंग संग. तुकोबाराय सांगता, त्यांनी मला पाहिलं आणि मला दर्शन दिलं. याचा अर्थ असा का मी दर्शन घेण्याच्या योग्यतेचा नव्हतो, पण त्यांनी मला दर्शन दिलं. आणि दर्शन दिल्यानंतर काय झालं? त्रासिले दारिद्र्य दोषा झाला खंड, त्याचे काळे पिंड पुनित झाला. तो का म्हणे झाला वघा व्यापार, आली येरदा फळाशे. राहिलेल्या 2 चरणाचा जर कधी योग आला तर याच अभंगावर पुढे चिंतन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली सापडले संधी साह्य झाले बुद्धी संचिताची. येणे पंथे माझे चालेले पावले, दर्शन झाले संता पायी. ज्ञानोबराय तुकोबरायांसारख्या संतांचं नामचिंतन करत जा. त्यांचे ग्रंथ आपल्या लहान लहान मुलांच्या कानापर्यंत पोहोचवा. संसारामध्ये तुम्ही लक्ष देताना तितकंच कर्तव्य तुमचं संप्रदाय, देव, दर, धर्म आणि देशाकरता तुम्ही जागे असले पाहिजे. म्हणून तरुणांनी माळ घाला अथवा घालू नका, मी ते म्हणणार नाही, पण गाथा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ वाचा. तो चांगला वाचा, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून वाचा आणि संप्रदायाची, देशाची, सेवेची आपल्या अंतःकरणामध्ये जी बीज आहे ती बीज उन्मलित ठेवा आणि त्या बीजांना पेटवा. जसं तुकोबरांनी शोभाला सांगितलं, शोभा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच्या मा करणे काम बीज वाढवावे ना. तुकोबरांनी जे छत्रपतींना सांगितलं ना तेच आपल्याला सांगितलंय. तुझे केले तुमच्या समर्पणे पायी, झालो उतराई पांडुरंग, शिवे माझे जमाधरा कृपा करा. शेवटी विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय